मुंबईच्या धारावी परिसरातून एक मोठी बातमी समोर येते। सिलेंडरच्या स्फोटाने धारावी परिसर चांगलाच हादरलाय। धारावीतील निसर्ग उद्यानाजवळील वांद्रे लिंक रोड उभे असलेल्या एका ट्रकमधील गॅस सिलेंडरची गळती होऊन सोमवारी रात्री आग लागली आहे। या आगीनंतर 10 ते 12 सिलेंडरचे स्फोट झाले, त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे। या आगीत सिलेंडरचा ट्रक जळून खाक झालाय, तर 10 वाहनांचे नुकसान झाले असून त्यात रिक्षांचाही समावेश आहे। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केलंय। दूरपर्यंत आगीचे लोळे दिसत होते, तसेच स्फोटांच्या आवाजाने दणाणून गेला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। फुटी रस्त्यावर अनधिकृतपणे मोठे ट्रक पार्क केले जातात। धारावीतील सिलेंडर स्फोटांची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली आहे। घटनास्थळावरील सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले। रिपोर्ट एबी न्यूज मुंबई।